नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 3 वेगवेगळ्या नावांना बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई रविवारी रात्री 8:30च्या सुमारास बनाचा ओढा भोसरी येथे करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीकडे नयन सरकार, राकेश सरकार, सुमित भक्ता अशी 3 नावाची कागदपत्रे आढळून आली आहेत। त्यांचं मूळ नाव नयन सरकार असे आहे। तो सध्या दिघीतील कामगार वसाहतीमध्ये वास्तव्य करत होता। त्यानं बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी करून प्रवेश त्यानंतर तो कामाच्या निमित्ताने भोसरीत आला होता। भोसरी पोलिसांकडून दररोज रात्री 6 ते 9 या कालावधीमध्ये नाकाबंदी लावली जाते। रविवारी नाकाबंदी सुरू असताना नयन संशयितपणे जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात तफावत आढळून आली। त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाची कागदपत्रे आढळून आली। तो बांगलादेशी असल्याचं निदर्शनास आलं। पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान ओळखपत्र, बांगलादेश येथील लोहागार, जिल्हा नराईल येथील लक्ष्मी पाशा आदर्श सेकंडरी स्कूल या शाळेचा दाखला आढळून आला। पोलिसांनी नयन याला अटक केली आहे। परकीय नागरिक आदेश, परकीय नागरिक कायदा यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तो मागील 1 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उपहारगृह आणि बांधकाम प्रकल्पावर काम करत होता। त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।